अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली ते म्हणजे अत्याचार झालेल्या चिमुरड्याची मोठी फरफट झालेली आहे। तब्बल 3 दिवस उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात या लहानगीला वैद्यकीय तपासणीसाठी तिष्ठत राहावं लागल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। राष्ट्रीय बाल हक्क अधिकार संरक्षण आयोगाकडून झालेल्या डॉक्टरांच्या चौकशी दरम्यान ही बाब समोर आली आहे। डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तपासणी लांबण्याची कबुली या डॉक्टरांनी दिल्याचं समजतंय। तर बदलापूर प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक आणि दोन्ही विश्वस्तांना एसआयटीने फरार घोषित केलंय। गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांचं पथक या तिन्ही आरोपींचा शोध घेत आहे। एसआयटीने या तिघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं। हे तिघेही तपासात सहभागी न होता पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। तसंच पोलीस तिघांच्याही घरी गेले असता पोलिसांना तिघेही आरोपी सापडले नाहीत, त्यामुळे या तिघांना फरार घोषित करण्यात आलंय।